ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। उबाठा गट 23 जागांसाठी आग्रही असल्याची आता माहिती मिळतेय। इंडिया आघाडीमध्ये उबाठा गटाला 23 जागा हव्या आहेत। या 23 जागांची यादी सुद्धा उबाठा गटाने तयार केलेली आहे। मुंबईत 4 जागांवर ठाकरेंनी दावा केलेला आहे, तर ठाण्यातल्या 2 जागांवर सुद्धा उबाठा गटाने दावा केलाय। इंडिया आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट राज्यातल्या लोकसभेच्या 48 पैकी 23 जागा लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे। राज्यातल्या अशा कुठल्या लोकसभेच्या 23 जागा आहेत ज्यावर ठाकरे गट ठाम आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, उबाठा गटाने 23 जागांवर दावा केल्याची माहिती मिळते आणि 23 पैकी 4 मुंबईतल्या ठाण्यातल्या 2 जागांचा सुद्धा समावेश आहे। उदय, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेले काही दिवस आपण पाहतोय सातत्यानं लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठक जे आहेत ते मातोश्रीवरती आयोजित केलेले। त्यानुसार त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या मतदारसंघातील बोलवून त्यांच्याकडनं उमेदवार कोण असावा, त्याचबरोबर महाविकास आघाडी आहे तर महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असावा आणि त्याचबरोबर त्या सर्व उमेदवारांना आपण एकजुटीने पाठिंबा देणार आहोत की नाही या संदर्भातली सखोल चर्चा जी आहे ती झालेली आहे। महायुती म्हणून जो उमेदवार असेल, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तिथे निवडून द्यायचं आहे, असं स्वतः पक्षप्रमुख ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर शिवसेनेने 2019ला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा लढवलेल्या आहेत त्याच जागांवरती या 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गट ठाम असल्याचं दिसून येत आहे। ज्या जागांवरती त्यांचे खासदार निवडून आले 2019ला, मात्र आता जे काही सत्तांतर आणि सत्ता संघर्ष घडून आलेला आहे त्यामुळे जवळपास 14 खासदार जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेले, त्या जागांवरती सुद्धा ठाकरे गट आग्रही असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि त्या जागा कोणत्या 23 जागा त्या आपण पाहू शकतो। रामटेक असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ, वाशिम असेल, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, मुंबई ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, यापैकी ईशान्य मुंबईची जागा जी 2019ला भाजपकडून लढवण्यात आली होती युती म्हणून, मात्र यंदा या ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना म्हणजे ठाकरे गट जो आहे तो आग्रही असल्याचं दिसून येत आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, शिर्डी, धाराशिव, कोल्हापूर या जागांसाठी देखील शिवसेना ठाकरे गट जो आग्रही असल्याचं दिसून येत आहे। मात्र हातकणंगले ही जी जागा आहे जी तिथले खासदार जी आहे धैर्यशील पाटील ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यामुळे हातकणंगलेची लोकसभेची जागा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडू शकतात ठाकरे गट असं देखील सांगितलं जात आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेना ठाकरे गटाने युती केलेली आहे, त्यामुळे अकोल्याची जागा जी आहे लोकसभेची ती देखील वंचितसाठी शिवसेना ठाकरे गट जी आहे ती सोडू शकते। आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभाची जागा आहे राष्ट्रवादीसाठी ती सोडून ईशान्य मुंबईची जागा जी आहे ती शिवसेना मागण्याची शक्यता आहे, कारण ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेची एक मोठी ताकद, तिथे मोठ्या संख्येने नगरसेवक देखील असल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे त्या जागेसाठी जागा ईशान्य मुंबईची जागा जी आहे त्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं दिसून येत आहे। जागा वाटप जे आहे ते अद्याप अंतिम झालेलं नाहीये, मात्र महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे ते सर्वाधिक जागांवरती दावा करतात। आता या सर्व दाव्यांवरती महाविकास आघाडी एकमत होते का हे पाहावं लागणार आहे, कारण काँग्रेसने देखील मोठी संख्या जी आहे ती सांगितलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट जो आहे त्यांनी देखील आग्रही भूमिका ठेवलेली आहे। त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये नेमकं काय एकमत होते हे आता पाहावं लागेल। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकसभेच्या जागा वाटपावरनं महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होतीये। उबाठा गट 23 जागांसाठी आग्रही आहे आणि यावर काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्ष फुटीनंतर नेमकी किती मतं आहेत हे सांगणं कठीण आहे असा टोला लगावलाय, तर निरुपम कोण आहेत, त्यांना पक्षात किती महत्त्व आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? कि पिछले 1-1.5 सालों में शिवसेना बुरी तरह से बिखर गई, टूट गई। जो 18 एमपी बोलते हैं उसमें पता नहीं कितने एमपी, 1 दर्जन से ज्यादा एमपी उनके छोड़ के चले गए। शिवसेना का अपना वोट बैंक कितना है इस समय करंट सिनेरियो में किसी को पता नहीं है। और इस पूरे वातावरण में देखें तो कांग्रेस का वोट बैंक फिक्स है। हमारे पास वोट भी है, नेता भी है, कार्यकर्ता भी है, कोई बिखराव नहीं है पार्टी में। ते जे बोलता आहे ते कोण आहेत, त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना। आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर
बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात. आमच्या दोघात संवाद आहे. आता काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो.